नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माकड आणि वडाच्या झाडाची गोष्ट, जिचं नाव आहे दोन मित्रांचे झाड, टिल्लू आणि बिल्लू। एका मोठ्या वडाच्या झाडावर टिल्लू नावाचा एक हुशार माकड राहत होता। त्याच झाडाच्या खोडात एक मोठे बिळं करून बिल्लू नावाचा एक सभ्य खार राहत होता। टिल्लू आणि बिल्लू दोघेही खूप चांगले मित्र होते। टिल्लू माकड खूप उत्साही आणि चपळ होता। तो झाडावरच्या गोड फळांचा शोध घेऊन बिल्लूसोबत वाटून घ्यायचा। बिल्लू खार दिवसभर आंब्याच्या बिया आणि शेंगा गोळा करून आपल्या बिळात साठवायचा आणि त्यातील काही टिल्लूला द्यायचा। एकदा जंगलात मोठा अचानक पाऊस आणि वादळ आले। वडाचे झाड खूप जुने झालेले असल्यामुळे वादळामुळे ते कोसळू लागले। टिल्लूने लगेच बिल्लूला हाक मारली, बिल्लू, लवकर बाहेर ये, आपले झाड कोसळत आहे। बिल्लू घाबरला, पण तो म्हणाला, टिल्लू, मी येऊ शकत नाही, माझ्या बिळात वर्षभरासाठी जमवलेला सगळा अन्नसाठा आहे, मी तो सोडून कुठे जाऊ। टिल्लूला आपल्या मित्राची अडचण कळली। त्याने जराही विचार न करता एका मजबूत फांदीवर उडी मारली आणि कोसळणाऱ्या खोडाला आपल्या दोन्ही हातांनी पकडले। त्याने स्वतःचे सगळे बळ लावले आणि झाडाला पूर्णपणे खाली पडण्यापासून थोडेसे धरून ठेवले। बिल्लू, लवकर कर, मी हे जास्त वेळ धरू शकत नाही, टिल्लू ओरडला। बिल्लूने आपल्या मित्राचा जीवावरचा धोका पाहिला। त्याने स्वतःच्या साठवलेल्या अन्नाचा त्याग करून लगेच बिळातून बाहेर उडी मारली आणि सुरक्षितपणे दुसऱ्या झाडाकडे धाव घेतली। जसा बिल्लू सुरक्षित झाला तसा टिल्लूने झाडाचा आधार सोडला आणि ते मोठे झाड जोराने खाली कोसळले। बिल्लूने टिल्लूचे आभार मानले, टिल्लू, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास। टिल्लू हसून म्हणाला, खरे मित्र संपत्तीपेक्षा आणि अन्नापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात। आपण दोघे सुरक्षित आहोत, आता आपण मिळून नवीन घर आणि नवीन अन्नसाठा तयार करू। शिकवण: संकट काळात जो मदतीला येतो आणि स्वतःच्या हितापेक्षा मित्राच्या हिताला प्राधान्य देतो, तोच खरा मित्र असतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।